अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच 5 ऑक्टोबर शनिवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे शारदीय नवरात्री उत्सवातील 3रा दिवस। बघाच तिसरी माळ। खरं तर आपण प्रत्येक वर्षी नवरात्रीतील 9 दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो। असं म्हटलं जातं की या वर्षभरात माता लक्ष्मीचा, कुलस्वामिनीचा जितका प्रभाव या पृथ्वीवरती असतो, किंबहुना त्यापेक्षा 100 पटीने जास्त प्रभाव हा या नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये असतो। त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरात देवीची उपासना करतं, कुणी व्रत करतं, कुणी अखंड दीपव्रत करतं, कुणी दुर्गा सप्तशती पारायण करतं, तर कुणी अखंड जो आपला कलश आहे हा कलश म्हणतो। म्हणजे प्रत्येक जण काही ना काही सेवा ही या 9 दिवसात आवर्जून करतो। कारण हे 9 दिवस जे आहेत ते कुलदेवीसाठी, कुलस्वामिनीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी हे 9 दिवस अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, फक्त रात्री झोपताना या काही वस्तू तुम्हाला उशीखाली ठेवायच्या आहेत। या वस्तू जर या नवरात्रीत तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली, रातोरात तुमचं भाग्य चमकल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे संपल्याशिवाय राहणार नाही। ही एक वस्तू तुम्ही जर उशीखाली ठेवायला सुरुवात केली, तुमचं भाग्य बदलेल, तुमचं भाग्य उजळेल, मनातील इच्छा पूर्ण होतील, घरात सकारात्मकता येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच भरभराट राहील। बघा, जे उपाय तुम्हाला सांगत आहे त्यापैकी जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय हा घरात लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हा पहिला उपाय। याच्यासाठी तुम्हाला एक कवडी लागणार आहे। बाजारातून नवीन आणा किंवा आपल्या देवघरात एखादी कवडी असेल तीच घेतली तरीही चालेल। कुठल्याही दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात ही कवडी आपल्या देवघरामध्ये ठेवा, एका प्लेटमध्ये। या कवडीवरती थोडंसं कुंकू घाला, थोडीशी हळद घाला, थोडंसं अष्टगंध घाला, थोडंसं चंदन घाला, म्हणजे या कवडीला सगळं लावायचं। सगळ्यात पहिले जी कवडी तुम्ही देवघरात ठेवणार आहात तिला अभिषेक घालायचा आहे, थोडं दूध आणि पाणी घालून ती स्वच्छ धुवायची आहे। नंतर त्या प्लेटमध्ये ठेवून त्याला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर थोडेसे अक्षदार्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळायचा आहे। त्यानंतर ही जी कवडी आहे ही एका लाल रंगाच्या फडक्यात एका कापडात बांधायची आहे आणि 24 तास तुम्हाला ही आपल्या देवघरात, कमीत कमी एक रात्रभर तरी ही कवडी तुम्हाला आपल्या देवघरात ठेवायची आहे, माता लक्ष्मीच्या समोर। ठीक आहे, माता लक्ष्मीच्या चरणांना त्या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहे। 24 तास किंवा एक रात्र पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा माता लक्ष्मी समोरून ही लाल फडक्यात बांधलेली कवडी उचलायची आणि रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची। नवरात्रीचे 9 दिवस संपेपर्यंत आता 3 दिवस झालेले आहेत, म्हणजे उरलेले फक्त काही 7 दिवस आपले जे आहेत हे शिल्लक, उरलेले आपले फक्त 6 दिवस शिल्लक आहेत। तर मग 6 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, अगदी 3 किंवा 2 किंवा 1 दिवस पण चालेल। ही कवडी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ही कवडी तुम्हाला रात्री झोपताना उशीखाली, आपल्या उशी असेल, गादी असेल, चटई असेल त्याखालीही ठेवायची आहे। नवरात्रीचा जो शेवटचा दिवस असेल म्हणजे नवमीचा दिवस असेल, या दिवशी तुम्हाला ही जी कवडी आहे ही आपल्या उशीखालून काढायची आहे। ही पोटली आपल्या उशीखालून काढायची आहे आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। ह्याने नेहमी धनाची आवक वाढेल, लक्ष्मी प्रसन्न राहील। बघा, कवडी ही लक्ष्मीला प्रिय आहे, कवडीमध्ये लक्ष्मीचं स्वरूप आहे। नवरात्रीत ही अभिमंत्रित केलेली कवडी जेव्हा रात्रभर झोपताना उशीखाली ठेवाल आणि 9 दिवस अभिमंत्रित करून ही कवडी जेव्हा तुम्ही तुमच्या कपाटात ठेवाल, लक्ष्मीची साक्षात ऊर्जा, एक शक्ती त्याच्यामध्ये राहील आणि ही शक्ती आयुष्यभर तुमच्या घराची भरभराट करेल। त्यानंतरचा दुसरा उपाय, यासाठी लागणार आहे मोरपंख। बघा, मोर जे माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं, मोरपंख ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो, माता लक्ष्मीला मोरपंख हे अत्यंत प्रिय मानलं जातं। म्हणून तुम्हाला एक मोरपंख नवीन बाजारातून आणायचा आहे। हे मोरपंख तुम्हाला हिरव्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातील असा एखादा व्यक्ती असेल जो खूप बाधित आहे किंवा एखादा व्यक्ती खूप किरकिर करतोय, सतत चिडचिड करतोय, भांडणं करतोय, एखादा व्यक्ती ज्याला यशच मिळत नाहीये, घरातील करता कमावत्या व्यक्तीला यश हवं असेल किंवा त्याच्या मेहनतीला यशाची प्राप्ती तुम्हाला हवी असेल, की माझे मिस्टर दिवसभर काम करतात पण त्यांना यश मिळत नाही, तर तुमच्या मिस्टरांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता, तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करू शकता। यश धन प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला हे मोरपंख नवरात्रीमध्ये
एका हिरव्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर त्यावेळेस हे मोरपंख म्हणजे त्या कापडामध्ये बांधलेले हे मोरपंख तुम्हाला काढायचं आहे आणि हे मोरपंख तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला ठेवायचं आहे। एक रात्रभर फक्त हे उशीखाली ठेवा आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर या नवरात्रीमध्येच हे मोरपंख आपल्या घरातील उत्तर दिशेला लावा। उत्तर दिशा ही यशाची दिशा, उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते। उत्तर दिशेला लावलेल्या या मोरपंखाने तुमच्या घराकडे नेहमी यश आकर्षित राहील, धन आकर्षित राहील आणि माता लक्ष्मीची कृपा राहील। यानंतरचा तिसरा उपाय आहे। या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 2 हिरवे वेलदोडे, 2 अख्ख्या लवंगा आणि 1 तुरटीचा खडा। तीनही गोष्टी लाल फडक्यामध्ये एखाद्या लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्याकडे जर पोटली वगैरे असेल बघा, शिवलेली स्टिच केलेली पोटली असते ती घेतली तरीही चालेल, त्यामध्ये तुम्हाला या तीनही गोष्टी टाकायच्या आहेत। जर पोटली असेल, पिशवी असेल तर तिला जी रस्सी असते ती ओढा, कापड घेतलं असेल तर त्याला गाठ मारा। त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला माता लक्ष्मीवरून 7 वेळा ओवाळायची आहे। उजवीकडून डावीकडे 7 वेळा ओवाळायची आहे। 7 वेळा ओवाळून झाल्यानंतर ही पोटली तुम्हाला उशीखाली ठेवून द्यायची आहे। ही पोटली तुम्ही अगदी कायम महिनाभर, 6 महिने, 7 महिने, 8 महिने पण उशीखाली ठेवू शकता, ती काढायचीच नाही। याने धनाचे मार्ग तुमच्या आयुष्यात चालून येतील, तुमचं भाग्य बदलायला लागेल, तुमचं भाग्य चमकायला लागेल। रातोरात ज्याला म्हणतो की जे नशीब चमकणं असतं ते या उपायाने होईल, कारण लवंग, हिरवा वेलदोडा आणि तुरटी तीनही गोष्टी भाग्य चमकवणाऱ्या आहेत, तीनही गोष्टी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या आहेत। जेव्हा नवरात्रीपासून या वस्तू उशीखाली ठेवाल तेव्हा तुमचं जे नशीब, आपण इथे आपलं नशीब म्हणतो, हे नशीब तुमचं आहे ना, तर त्या वस्तूंमुळे अजून चमकून उठेल। जर बिघडलेलं भाग्य असेल तर त्या वस्तूंमुळे तुमचं जे भाग्य आहे ना ते उजळायला लागेल। ठीक आहे। यानंतरचा चौथा उपाय, या चौथ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 1 चांदीचा सिक्का। नसेल तुम्ही 1 रुपयाचा सिक्का घेतला तरीही चालेल। देवघरात एका प्लेटमध्ये चांदीचा सिक्का किंवा ज्याला आपण लक्ष्मीचा सिक्का, सिल्वर कॉइन म्हणतो तो, किंवा हा 1 रुपयाचा सिक्का जे तुम्ही घेतला असेल ते त्या प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवायचा आहे। त्यावरती तुम्हाला 16 वेळा, नवरात्रीत लक्षात ठेवा 16 वेळा, आज उद्या परवा कधीही, नवरात्र संपेपर्यंत कधीही तुम्हाला त्या सिक्क्यावरती 16 वेळा तुम्हाला श्री सूक्त म्हणून, फलश्रुती फक्त 16व्या वेळेस जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणा, आधी फक्त श्री सूक्त श्री सूक्त श्री सूक्त असं म्हणून द्या 16 वेळा, आणि 16 वेळा जेव्हा श्री सूक्त म्हणाल तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचे। त्या शिक्क्यावरती जर तुम्ही 16 वेळा कुंकुमार्चन केलं, लक्षात ठेवा लक्ष्मी प्रसन्न होईल, कारण कुंकू हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। कुंकवाच्या सुगंधाने किंवा कुंकवाच्या अर्चनाने माता लक्ष्मी ही त्या क्षणात असदृश्य रूपाने का होईना पण ती प्रकट झालेली असते। आणि 1 रुपयाचा कॉइन असेल किंवा सिक्का असेल किंवा हे चांदीचं नाणं असेल, हे लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं। तर तुम्हाला 16 वेळा त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि 16 वेळा कुंकुमार्चन करून झालं की त्याच्यानंतर एक दिवसभर हे कॉइन म्हणजे हे नाणं तुम्हाला देवघरातच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एका लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या वस्त्रामध्ये हा सिक्का आणि त्याच्यासोबत जे कुंकुमार्चन केलेलं आहे ते तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे तुम्हाला नवरात्र संपेपर्यंत दररोज आपल्या उशीखाली रात्री झोपताना ठेवायचं आहे। जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा हे तुम्हाला काढून देवघरात ठेवायचे, रात्री झोपताना हे उशीखाली ठेवायचं। सकाळी उठल्यावर देवघरात ठेवायचं, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं। ज्या दिवशी नवमी असेल, ज्या दिवशी नवरात्रीतील नवमी असेल त्या दिवशी मात्र हे कॉइन, हे कुंकुमार्चन म्हणजे त्यामध्ये साठलेलं कुंकू, हे सगळं आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं। अखंड स्वरूपाने तिजोरीत ठेवलं तरीही चालेल किंवा आपण देवघरात ठेवलं तरीही चालेल। याने धनाची आवक वाढत जाईल, लक्ष्मी प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी नष्ट होईल। खूप साधा सोपा उपाय आहे, जसे जमतील तसे उपाय करा।